नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सेबीच्या नवीन नियमांमुळे सेबीकडे नोंदणी नसलेल्या इन्फ्लुएन्सर्सच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। यापुढे स्टॉक मार्केट एज्युकेशनशी निगडीत असलेल्या लोकांना यापुढे लाईव्ह म्हणजेच करंट मार्केट प्राइसचा वापर करता येणार नसल्याचं सेबीने आपल्या आदेशामध्ये म्हटलंय। लोकांना शिक्षित करण्यासाठी त्यांना कमीत कमी 3 महिन्यांच्या किमतीचं उदाहरण द्यावं लागेल। सेबीने यावरती एक परिपत्रक जारी केलंय। सेबीने या परिपत्रकामध्ये FQ जारी केलंय, म्हणजेच शिक्षण आणि सल्ल्याशी निगडीत फरकावरती सेबीने म्हटलंय की जी व्यक्ती केवळ शिक्षणाशी जोडलेली आहे त्यांना निर्बंध असलेल्या बाबींमध्ये सामील होता येणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय। अशा व्यक्तीनं गेल्या 3 महिन्यांच्या बाजारभावाच्या आकडेवारीचा वापर सिक्युरिटीजसह कोणत्याही शेअर्सवरती बोलण्यासाठी किंवा वाटाघाटी करण्यासाठी किंवा प्रदर्शित करण्यासाठी करू नये। म्हणजेच शेअर्सचे कोणते कोड नेम वापरून त्यांचं भाषण, व्हिडिओ, टिकर, स्क्रीन शेअर या दरम्यान शेअर्सच्या भविष्यातील किमतींचा सल्ला किंवा शिफारस करू नये असं त्यांनी सांगितलंय। किंबहुना असे अनेक इन्फ्लुएन्सर्स आहेत जे नोंदणीकृत नाहीत आणि शेअर बाजारात शिक्षणाच्या नावाखाली शेअर मार्केट खरेदी विक्रीचा ते सल्ला देत असतात। सेबीच्या या कारवाईमुळे शेअर बाजार शिक्षणाच्या नावाखाली शेअर्सची खरेदी विक्री करणारे आता त्यांना आळा बसणार आहे। सेबीच्या नियमांनुसार इन्फ्लुएन्सर्सच्या सबस्क्रायबर्समध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे। इन्व्हेस्टर एज्युकेशनवरती निर्बंध नाहीत, परंतु हे त्यांनीच करावं ज्यांना रेग्युलेटर रेग्युलेट करतं असं सेबीने म्हटलंय। सेबीने आपल्या परिपत्रकामध्ये म्हटलंय की नोंदणीकृत मध्यस्थांना अनधिकृत सल्ला देणाऱ्या किंवा रिटर्न क्लेम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीशी ग्राहकांची माहिती व्यवहार करण्याची किंवा ती देण्याची परवानगी नाही। सेबीने FQ मध्ये स्पष्ट सांगितलंय, ग्राहकांची माहिती देणं हे ग्राहकाचं नाव सुचवणं आहे, त्यामुळे अशा कोणत्याही व्यक्तीसोबत किंवा त्यांच्याकडनं ग्राहकाचा कोणताही देवाणघेवाणीचा व्यवहार किंवा माहिती देणं हे नियमांनुसार सहकार्याचं नाही। याबद्दल सेबीने आता कडक गाईडलाईन जारी केलेली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता तुम्ही कुठल्याही प्रकारचे लाईव्ह जॉईन करू शकत नाही आणि जरी तुम्ही लाईव्ह जॉईन केले तरी सुद्धा त्याच्यावरती कुणीही तुम्हाला आता बाय आणि सेलचं रेकमेंडेशन देऊ शकत नाही। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सर्वसामान्यांची फसवणूक थांबावी या उद्देशानं सेबीने हे पाऊल उचललेलं आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।